नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। राज्यातील मराठा समाजाच्या सगळ्या लोकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे अडून बसले असले तरी या मागणीची पूर्तता करणे अतिशय जटिल बाब ठरत असल्याचे दिसून येत आहे। मागच्या काळात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्वाळ्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही हे स्पष्ट दिसत आहे। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयासमोर यापूर्वी आलेली आहे आणि या मागणीला दोन्ही न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे। त्यामुळे मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे। दोन्ही न्यायालयांचे निकाल हा या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरला आहे। हा पेच सोडवण्यासाठी उपसमितीचे प्रमुख मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत चर्चा करण्याचे ठरवले असले तरी त्यातून काही मार्ग निघण्याची शक्यता खूपच कमी आहे। यापूर्वी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणामुळे सरसकट कुणबी असा उल्लेख करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे। 17 ऑक्टोबर 2003 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती BH मार्लापल्ले आणि AS बग्गा यांच्या खंडपीठाने यांनी या संदर्भातील एका प्रकरणात दिलेल्या निकालात महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज कुणबी म्हणून स्वीकारणे एक सामाजिक मूर्खपणा ठरेल असे नमूद केले होते। या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता। अन्य एका प्रकरणातही उच्च न्यायालयाने जात पडताळणी समितीकडे मांडलेली भूमिका स्वीकारली तर मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावे लागेल असे केल्यास ते महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात जाईल असे म्हटले होते। एकूण काय तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानुसार सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही। हाच सध्या सरकार पुढील सर्वात मोठा अडथळा निर्माण झालाय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।